कैसे कैसे असे सकल सुखाचा त्याग करून साधजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसे करावी याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवनातला एकच क्षण दे त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसुपानिपत पुन्हा लिहाया मुचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे मिलेंच बाधा नुरे देश अवगा जयाच्या अभावी शिवाजी जपू राष्ट्रवंत प्रभावी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय। शृंगारपुरात शिवाजी महाराजांनी सूर्यराव सूर्यांची मसनद उधळली। सूर्यराव वाट पाहत होता पालवणी करायची, पण आले शिवाजी महाराज आणि मग शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टी केल्या। लखम सावंतांनाही शिवाजी महाराजांना मदत करावी असं शिवाजी महाराजांनी प्रयत्न करून पाहिला, स्वराज्याच्या कामात गुंफण्याचा प्रयत्न केला, पण यानंही कधी शिवाजी महाराजांची बाजू घेतली कधी सोडून दिली। यांनाही धडा शिकवायची शिवाजी महाराजांची इच्छा आहे, पण लखम सावंताकडं जावं आणि थांबावं, वेळ घालावा अशी आता त्यांची निकड नाही, किंवा शिवाजी महाराजांना दुसरं काम उपटलं आहे आणि म्हणून शिवाजी महाराज तिकडं दुसरीकडे गेले। खरं तर यांनी सगळ्यांनी मागाई विचार अनेक वेळा व्यक्त केला, यांनी सगळ्यांनी शिवाजी महाराजांना त्याच वेळी सहकार्य केलं असतं तर, पण ते होणं नाही। अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी या दरम्यान केल्या। त्यात पुन्हा तळ कोकणात आपलं राज्य आल्यावर आपण तोही विचार करतो की लोक सुखावले, आनंदले आणि काय झालं, सगळ्यांना झालं, पण अजून काय झालं त्यातला एक विषय आहे। तळ कोकणामध्ये देवरुखमध्ये एक जुनं राम मंदिर होतं, यावनी सत्ता आली आणि देवळं फुटायला लागली, परिणाम सगळीकडे होतो तसाच इथल्या मूर्ती लोकांनी तळ्यात नेऊन देवाच्या त्याच तळ्यात लपवून ठेवल्या, बुडवून ठेवल्या। पण आता किंवा मुसलमानांनी त्या मूर्ती फेकून दिल्या होत्या, पण आता रामराज्य आलंय, आता धर्मराज्य आलंय, ही जी लोकांची भावना प्रबळ झाली, त्यात देवरुखमध्ये आता शिवाजी महाराजांचं स्वराज्य आलं आणि म्हणून लोकांना आनंद झाला। आणि साने नावाच्या एका व्यक्तीने याच प्रजेतल्या देवरुखच्या परिसरातल्या याच प्रभागात राहणाऱ्या साने नावाच्या व्यक्तीने त्या मूर्ती पुन्हा बाहेर काढल्या आणि राम मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधलं। म्हणजे आता आपलं राज्य आल्याची भावना तळागाळात कशी जाते हा त्यातला एक भाग आहे। ही धामधूम जेव्हा स्वराज्याची चालू आहे तेव्हा शिवाजी महाराजांच्या धामधुमीबरोबर शहाजीराजे कोकणात नाही दक्षिणेत कामात आहेत आणि ते तिथं काही विशेष कामं करतात। त्यामध्ये काय केलं त्यांनी, तेगनापट्टणच्या किल्ल्याला वेढा घातलाय। तारीख 25 डिसेंबर 1660, आपण 61च्या आणि 60च्या मध्यावर सारखं मागं पुढं होतोय, आणि सुमारे 40 दिवस हा वेढा घालून त्यांनी तो किल्ला जिंकला। तारीख 4 फेब्रुवारी 1661। एवढंच नाही, पोर्टो नोवा नावाचं बंदर आहे तेही शहाजीराजांनी जिंकलं, ते जुलै महिन्यात जिंकलंय। आणि या बंदरात असणाऱ्या इंग्रजांची वखार शहाजीराजांनी लुटली। म्हणजे दोन्हीकडनं हा दृष्टिकोन लक्षात ठेवायचा, शिवाजी महाराजही इंग्रजांना सोडत नाहीत आणि शहाजी महाराजही इंग्रजांना सोडत नाही। अनेक गोष्टी परंपरेने चालत येतात असं आपण म्हणतो, कधी कधी विचार करतो कसं आलं शिवाजी महाराजांना हे ज्ञान, इंग्रज असे आहेत, हे शहाजी महाराजांकडून काही गोष्टी कळायला असल्या पाहिजेत। सुरत लुटली शिवाजी महाराजांनी, मागे मी एकदा विषय बोलून गेलोय, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली। ही सुरत लुटण्याची युक्ती शिवाजी महाराजांना कुठून आली, शहाजीराजांकडून आली। कारण शहाजीराजे मलिक अंबरकडे काम करीत असताना त्यांनी ते अनुभवलंय, ऐकलंय। मलिक अंबरनं शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी 10 वर्ष सुरत लुटली निजामशाहीसाठी। सुरतेत अगणिक धन आहे, संपदा आहे, भरपूर पैसे आहेत, सुरत हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे, हे मोगलांच्या राजधानीचं दुसरं शहर आहे, इथे येणारा धन दिल्लीपेक्षा जास्त आहे। हे शिवाजी महाराजांना कळायचं कारण काय, कारण मलिक अंबरनं ते लुटलंय, ते शहाजीराजांनी अनुभवलंय, पाहिलंय, जवळून ऐकलंय आणि म्हणून ते शिवाजी महाराजांना ज्ञात आहे। शहाजीराजे एवढ्या अर्थाने शिवाजी महाराजांना म्हणजे अनेक गोष्टीतून उपयोगी करते ठरतात, त्याचा विचार आपण अशा अर्थाने कधी कधी केला पाहिजे। आता शहाजीराजे इंग्रजांना लुटतात पोर्टो नोवा बंदरात, जसं
राजापूरच्या लुटीत शिवाजी महाराजांना अगणित धन सापडलं, तसं इंग्रजांचं धन इथंही पोर्ट नोवा बंदरात सापडलं. त्याचा आकडा दिलाय 30,000 पॅगोडा. तत्कालीन चलनात इंग्लिश चलन आहे, त्यांच्याकडे पॅगोडा म्हणायचे त्याला. पण आपल्या पद्धतीनं विचार केला तर 1,05,000 रुपयाचं नुकसान त्यावेळेस झालेलं आहे. 1,00,000, आज सुद्धा 1,05,000 आपल्याला जड आहे. पण त्या काळाचा विचार करताना 16 रुपयाला 1 तोळा सोनं, या अर्थानं 1,05,000चा विचार करा किती रुपयाचं नुकसान झालं. शहाजीराजे चंदावर प्रांतात आहेत, म्हणजे तंजावर. तिथं अनेक लहान लहान, ज्याला संस्थानं आजच्या परिभाषेत म्हणू आपण, किंवा त्यावेळेसच्या विषयानं म्हणलं तर सरदार लोक आहेत किंवा लहान लहान राज्य आहेत, हे शहाजीराजे जिंकतायत, आदिलशाहीमध्ये समाविष्ट करतायत. नाव आदिलशाहीच आहे, पण उपभोग शहाजीराजे घेत आहेत. आणि हे सगळ्या दुःखाचं मूळ कारण होतं. म्हणून शहाजीराजांच्या विरुद्ध कागाळ्यात आदिलशाही दरबारात झाल्या होत्या. आणि अनेक राजांना शहाजीराजांनी जरी आदिलशाहीत समाविष्ट केलं तरी त्यांची राज्य संपवली नाहीत. त्यांना तसंच ठेवलं, राजे म्हणून ठेवलं, केवळ काही नाममात्र कर द्यावा आणि त्यांनी आदिलशाहीत राहावं असा प्रयत्न केला. आणि त्याचा परिणाम पुढं शहाजीराजांच्या बाबतीत सगळ्या राजांचं आत्यंतिक जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण झाले. शहाजीराजांना त्यांनी काही वस्तू अर्पण केल्या, त्यात छत्र अर्पण केले, चामर अर्पण केली. म्हणजे वेगळे वेगळे विषयानं शहाजीराजांचाही विचार तसा करायला पाहिजे की शहाजीराजे का अफजल खानाच्या तक्रारीत इथल्या रांचेवार हिंदू लोकांशी याचे प्रेमाचे संबंध आहेत असं लिहिलेलं आहे त्यांनी. रांचेवार म्हणजे तालेवार, मान्यवर लोकांशी संबंध आहेत. ही संस्थानं किंवा ही राज्य तो बुडवीत नाही, तो जिवंत ठेवतोय, कारण इथं हिंदू राज्य ठेवायची शहाजीराजांची भूमिका आहे. आताही शहाजीराजे तेच करतायत. कर्नाटकात शहाजीराजांचं तेच काम चालू आहे. प्रदेश नावानं आदिलशाहीचे आहे, पण हातात शहाजीराजांचे आहे. त्याचा परिणाम शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला तेव्हा दिसून आला. दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराजांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. विरोध फारसा झालाच नाही, सुखकरपणे युद्ध झाली, लढाया झाल्या, हुसेन खान मियाना, पठाण बंधू वगैरे सगळं झालं. पण शहाजीराजांनी केलेल्या कामाचं फळ शिवाजी महाराजांना अनेक पटीने सुखरूपतेनं खाता आलं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरा विषय आहे, जसं शहाजीराजांच्या बाबतीत झालं, शिवाजीराजांच्या बाबतीत झालं, तसं शिवाजी महाराजांच्या पश्चात राजाराम महाराजांना इथल्या लोकांनी सहाय्य केलं. मोगलांचा वरवंटा आलाय, औरंगजेब आपल्याला त्रास देतोय हे कळत असून सुद्धा महिला राज्य असणाऱ्या, म्हणजे राजा महिला म्हणून असणाऱ्या स्त्रीने राजाराम महाराजाला मदत केली. तिला पत्र लिहिले औरंगजेबाने. किंवा अख्ख्या रस्त्यावरती जिंजीला चाललेले आहेत इथले लोक, त्यांना तुम्ही मदत करू नका, त्यांना तुमच्या राज्यातून रस्ता देऊ नका, अशी जरबेची पत्र असताना सुद्धा नुसता रस्ताच दिला नाही तर सैन्य बरोबर देऊन आपल्या राज्यातून बाहेर काढून दिले. त्याचा परिणाम औरंगजेबाची त्यांच्यावर स्वारी आली आणि त्या बहिणी त्याच्याशी लढाई केली आहे, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे शहाजीराजांनी केलेलं जे काम आहे त्याचं अवलोकन या पद्धतीनं आपण करत नाही, ते केलं पाहिजे. की असं आहे, शहाजीराजे एवढे विशाल आहेत, पुढचा दृष्टिकोन ठेवतात, नातवापर्यंत त्याचं फळ त्याला खायला मिळतं. आपल्याकडं म्हणच आहे, आजोबांनी झाड लावावं, नातवाने त्याचे आंबे खावेत. शहाजीराजांच्या बाबतीत ते आपल्याला जाणवतं. म्हणजे शहाजीराजेही तिकडे दक्षिणेत काही स्वस्त बसलेले नाहीत, काम चालू आहे. फक्त आधी 2दा टक्के टोणपे खाल्लेत, 3दा खाल्लेत, 2दा नुसते नाही. 2दा स्वराज्य उभारणीच्या कामात आणि तिसऱ्यांदा अफजल खानाने दिलेला त्रास. त्यामुळे निदान नुसत्या नावाला आदिलशाही ठेवू, पण आपणच काम करू, या अर्थाने त्यांनी केलं. शहाजीराजे गेल्यानंतरनं पुढं शिवाजी महाराजांनी जेव्हा छत्रपतीपद धारण केलं, सिंहासनावर बसले किंवा राज्याभिषेक केला, त्यानंतर शहाजीराजांचे दुसरे चिरंजीव आणि शिवाजी महाराजांचे धाकटे भाऊ एकोजीराजांनी सुद्धा स्वतंत्र राज्यारोहण समारंभ केलेला आहे. मग हे कुठून आलं? आपण स्वतः राजे आहोत, ही सगळा भाग आहे, पण अजून स्वतंत्र होण्यासाठी पाहिजे तेवढी उपलब्धता नाही आहे, साधनसामुग्री नाही आहे किंवा धाडस नाही आहे, हा भाग होता. मनाची तेवढी तयारी होत नाही आहे, ती शिवाजी महाराजांमुळे सुरू झाली. आणि मग त्यांनी लगेच 2 वर्षात 76 साली राज्याभिषेक करून घेतला. ते स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण झालं. शिवाजी महाराज यावेळी कोकणात आहेत आणि शिवाजी महाराजांनी आपली मोहीम आटोपती घेतली. आता पुढे जायचं, चला बस आता पुढचा उद्योग करू का, देशावरही गेले पाहिजे, तिकडची कामं केली पाहिजेत. म्हणून शिवाजी महाराज कोकणातून निघाले आणि महाड मार्गे राज्यावर आले, म्हणजे देशावर आले.
तारीख 1661च्या मे महिन्यात सुमारे येताना ते महाडमध्ये 2 दिवस मुक्काम केला. महाड म्हणजे बहुतेक कोकणातून येतानाचा रस्ता महाडमधून ते वर आले याचा अर्थ विचार करून रायगड, लिंगाणा, तोरणा आणि राजगड या रस्त्याने ते राजगडाकडे पुन्हा गेले. अवघड रस्ता आहे. त्याला सिंगापूरची नाळ म्हणतात ह्या रस्त्याला. अजूनही काही लोक या रस्त्यानं राजगडावरून रायगडावर येतात. हौशी ट्रेकर म्हणून तो भाग ठीक आहे, पण मला काही आमचे स्नेही मित्र असे माहीत आहेत की ते दरवर्षी शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर असतात हनुमान जयंतीला, पण आदल्या दिवशी किंवा आधी 2 दिवस ते राजगडावर जातात आणि राजगडावरून निघून याच रस्त्याने रायगडावर मुक्कामाला येतात आणि शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला उपस्थित असतात. त्यांनी 1 वर्ष निनादराव बेडेकरांना बरोबर नेलं होतं. तिथं 30-35 जण एकत्रित बरोबर होते आणि तिथून निनादरावांनी त्यांना राजगडावरून निरोप दिला आणि मग रायगडावर आली. पुढे निनादरावांचा संपर्क होता. 1 वर्ष त्यांनी अशीही गंमत केली की राजगडावरून निघाले आणि अवघ्या 24 तासाच्यात रायगडावर पण आले. निनादराव थक्कच झाले. आई काय माणसं आहेत का भूत आहेत म्हणले. कसं काय एवढं राजगडावरून निघाला आणि दुसऱ्या दिवशी हजर रायगडावर. हा रस्ता तेवढा सुलभ नाही, सोपा नाही, एवढा कमी वेळात जाण्यासारखा नाही, कसं काय गेलात. गेलो म्हणले. आणि मग आपल्याला त्याचा विचार अशा पद्धतीनं करता येऊ शकतो की अजूनही शिवाजी महाराजांचे मावळे ज्या पद्धतीनं घोडदौड करत होते, ज्या पद्धतीनं आपलं दल हलवत होते, दिवसाच्या काठी मैलोन मैल 25-25, 50-50 मैलाचा प्रदेश जिंकायचं आणि पुढं जायचं. नेताजी पालकरांच्या बाबतीत आज इथं आहे, संध्याकाळी तिथं आहेत, दुपारी तिथं आहे, हे जे उल्लेख आहेत तसे लोक आजही आहेत. चालत जाणारे असं म्हणलं तरी आजसुद्धा तसे आहेत. म्हणजे विलक्षण आहेत ही लोक. फारच बंडातात्यांच्या गटातले किंवा बंडातात्यांच्या विशिष्ट परिवारातले हे पोर आहेत. आणि आग्रा ते पुणे बंडातात्यांनी स्वतः चालून अंतर पार केलेलं आहे. तसंच पावनखिंडीचाही मी विषय बोललो. आणि आता ते माझ्या अंदाजानं बहुतेक जरा पावसाचा काळ संपला की पुन्हा एक गट 10 जणांचा आग्रा ते पुणे येणार आहे, जाणार आहेत ते. आता परवा माझी भेट झाली त्यात ते बोलले. शिवाजी महाराज या पद्धतीनं चालले आहेत. कुठून? महाड, रायगड, लिंगाणा, तोरणा आणि राजगड. ही वाट अवघड आहे पण कमी अंतराची आहे, म्हणून या रस्त्याने शिवाजी महाराज आले असावेत. महाराज राजगडावर येऊन दाखल झाले आणि एक दुसरी गोष्ट घडली, चांगली गोष्ट घडली. काय घडलं? साधारण जुलै महिन्याचा प्रारंभ आहे. जुलै 1661. एके दिवशी खाशी महाराजांची कुलस्वामिनी तुळजाभवानी पालखीत बसून गडावर आली, राजगडावर आली. म्हणजे मंबाजी नाईक पानसरे यांना शिवाजी महाराजांनी नेपाळला पाठवलं होतं. तेव्हा नेपाळमध्ये जाऊन यांनी तिथल्या राजाशी संपर्क करून त्रिशूलगंडकीतून उत्तम शिला मिळवली आणि तिथलेच कसबी कारागीर, हुन्नरवंत शिल्पी बोलवून त्यांच्याकडून मूर्ती घडवून घेतली आणि ती मूर्ती घेऊन इथं आली, राजगडावर आली. शिवाजी महाराजांनी त्यांना पाठवलं होतं अफजल खानाच्या नंतर, अफजल खान मारल्यानंतर. तुळजापुरातली वेगळी, प्रतापगडावरची जी आहे ती हीच आहे. अयोध्येचा विषय वेगळा आहे. ते दक्षिणेतून शिक्षालिग्राम नावाचा दगड असतो तो नेला आणि त्यातून ती निर्माण केलेली आहे. अरुण योगीराज नावाचा शिल्पी आहे आणि त्याच्याकडून ती केली आहे. त्याने मूर्ती स्वतः घडवली, सगळं उत्तम केलं. रोज शरीर सकाळी स्नान करावं, दिवसभर काम करावं, अशा पद्धतीनं त्याने तिथंच राहून अयोध्येत काम केलेलं आहे. त्याचा तिथं वर्कशॉप तेवढ्यापुरता त्याने ओपन केला होता. आणि सगळ्यात शेवट जेव्हा डोळे काढायचे असतात, बाकी सगळं घडवून झालं पण नेत्र करायचे, त्यावेळेसचं ते करताना सोन्याच्या छिन्नीनं त्यानं ते केलेलं काम आहे. नेत्र करायचं तर सोन्याच्या हातोडीनं. आता ते होतात का नाही सोन्यात तेवढं मऊपणा वगैरे आहे, पण ते काम मात्र त्याने केलेलं आहे. आणि ती छन्नी आणि हातोडा तो स्वतःच्या घरात देवपूजेत कायम ठेवला आहे. ही राम नेहनं निर्माण झाला आहे, ही त्यातली भावना आहे. राम सामान्य नाही, त्याचं निर्मितीसुद्धा सोन्यातून व्हायला हवी, ही त्यातली भावना आहे. म्हणून त्याने ती केली आहे. त्यांनी असं स्वतः मी ही मूर्ती निर्माण केली, पण ज्या दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली मी पुन्हा दर्शनाला गेलो तेव्हा मला असं वाटलं की हे माझ्या हातनं झालंय काय, हे विलक्षण आहे. तसं मंबाजी नाईक पानसरे यांचं आहे. आता त्यांनी ती शिल्पकारांकडून घडवून आणली, तिथं ठेवली, राजगडावर आणली, पालखीत घालून आणली. उदोकार झाला राजगडावर सर्वत्र. देवी आली,
देवीचं रूप विलक्षण आहे. कसं आहे? अष्टभुजा आहे. भगवती तुळजाभवानी आदिशक्ती आपल्या 8 हातात शस्त्र धारण करून आलेली आहे. 8 हातात शस्त्र आहेत. आमचा कोणताही देव बिना शस्त्राचा नाही. कोणताही म्हणजे कोणताही. लोक म्हणतात की विठोबा बिना शस्त्राचा आहे, पण माझं म्हणणं असं आहे की विठोबा सुद्धा शस्त्रसहित आहे. कारण विठोबाच्या हातात शंख आहे. शंख हे सेनापतीचं लक्षण आहे. भगवद्गीतेची सुरुवात आहे, त्यात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्च व किमकुर्वत संजय. आणि मग काय करतायत सगळे? देवदत्तम धनंजया, पांचजन्यो ऋषिकेशो देवदत्तो धनंजया, भीमकर्मा भृकोदरा. ते भीमानं सगळ्यांनी शंख आपापल्या शंखाची नावं सांगितलेली आहेत आणि ती सगळी ती वाजवत आहेत. मग शंख कोण वाजवतो? युद्धाला आरंभ कोण करतो? सेनापती करतो. आरंभाचं शस्त्र आहे ते. शंख हे नुसतं हे नाही, शंखात सुद्धा विशेष आहे बरं का. शंख हे शुभलक्षण आहे म्हणून धारण करायचं आहे. पूजेच्या वेळेस आपल्याकडे शंख, भगवान विष्णूची पूजा करतात तेव्हा शंखानं अभिषेक घालतात आणि पहिली पूजा शंखाची असते. 5 पूजा असतात ना: भूमिपूजन, दीपपूजन, शंखपूजन, घंटापूजन आणि कलशपूजन. कलशाचा अर्थ वरुणपूजन असतं ते. तर त्यात शंखाची पूजा आहे. देवाने तो डाव्या हाती धारण केला आहे. देवाच्या शंखाचं नाव पांचजन्य आहे. पांचजन्य म्हणजे पंचमहाभूत ज्याच्यात समाविष्ट असतात ते. नुसते समाविष्ट नाही, प्रलयाच्या काळापर्यंत ज्याच्या आत राहतात ते. म्हणजे ती सगळी पंचमहाभूत माझ्या डाव्या हाती एका ठिकाणी केंद्रित झालेली आहेत. हे दर्शवण्याचं केंद्र म्हणजे शंख. मी बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या पानू हाले. ते जे तसे हे पंचमहाभूत माझ्या आज्ञेनं चालतात. त्याच्यासाठी अगदी डाव्या हाताचा इशाराही त्याला काफी आहे. हे दाखवण्यासाठी शंख डाव्या हातात आहे आणि तो सेनापतीचा भाग आहे म्हणूनही तसा आहे. म्हणजे शांती आणि युद्ध दोन्ही एका वेळी पांडुरंगाच्या हातात आहे. डाव्या हातात शंख आहे, उजव्या हातात कमलपुष्प आहे. कमळ हे शांतीचं आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक किंवा बौद्धिकतेचं प्रतीक मानलं जातं आपल्याकडे. ते दोन्ही भगवंताच्या हातात आहेत. युद्धाच्या विषयानं शंखाचा विचार असा केला पाहिजे. इथं भगवतीच्या हातात 8 हातात शस्त्र आहेत. शंखाच्या बाबतीत दुसरा असाही विचार मांडता येऊ शकतो विठोबाच्या बाबतीत की इतका मी सबळ आणि सक्षम आहे. म्हणजे हातात शस्त्र नाहीचा अर्थ असाही लावता येतो की शस्त्र न धारण करताही या सगळ्या गोष्टीत शांती मी प्रस्थापित करू शकतो. न धरी करी शस्त्र, भीष्माची जी प्रतिज्ञेचा विषय आहे. भगवंतांनी रथाचं चाक घेतलं, शस्त्र नाही आहे पण म्हणलं तर शस्त्र आहे, कारण आपत्कालात जे हातात येईल ते शस्त्र आहे. शांतीच्या काळात शस्त्राची गरज नाही, पण मी शांती अशी प्रस्थापित ठेवतो की शस्त्राची गरज नाही असं त्याचं वर्तन. अशा अर्थाने शस्त्राचा विचार करता येण्यासारखं आहे. इथं मात्र भगवतीच्या हातात 8 हातात शस्त्र आहेत. दुष्ट निर्दालनासाठी धारण केलेली शस्त्र आहेत. एका हातात खड्ग आहे, धनुष्य आहे, बाण आहे, ढाल आहे, शंख आहे. शंख आहे बरं का, इथं शस्त्र म्हणून आहे. त्रिशूळ आहे. एका हातानं महिषासुराचं वक्षात घातलेला तो त्रिशूळ आहे. प्रहार करून आहे. डाव्या हातात त्याची शेंडी धरलेली आहे. असं ते विलक्षण रूप आहे. सव्य पाय सिंहाच्या पाठीवर म्हणजे डावा पाय आणि दुसरा पाय जमिनीवर आहे. सिंहही धारण केलेला अशा अर्थानं. सिंह वाहन आहे देवीचं त्या अर्थानं. दैत्याची मनगट पकडलेली आहेत. सव्य आणि वाम कर्णावर चंद्र आणि सूर्य आहेत, म्हणजे कानाच्या वरच्या अंगाला चंद्र आणि सूर्य झळकत आहेत. मुकुटावर मस्तकी मुकुटावर शिवलिंग विराजमान झालेलं आहे. आता विठोबाच्या रूपात आणि यात काय फरक आहे सांगा. मस्तक शिवलिंगाकार, त्याच्यावर महादेव विराजमान झालेले आहेत. अंबा बहुत प्रसन्न मुद्रा करून सुहास्य वदन दर्शन देते आहे. तिला पाहिले की आनंद होतो. प्रतापगडच्या मूर्तीचं म्हणजे आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा पहा आनंददायी. कोणताही देव पाहिला की आनंद व्हावा असंच त्याचं रूप असावं. असतं, बहुतेक नसतं असं नाही, असतंच. मुख पाहिलं बस आनंद, बाकी काही नाही. फक्त भावही कधी कधी असावा लागतो की मग त्यातला आनंद जास्त घेतो होतो. विठोबाला यावं, दर्शन करावं, पण होय होय वार करीन पाहे पाहे रे पंढरी. मग पंढरपूरचं गोष्टी कळतात. अशी स्त्रीची बहुत देखणी उत्तम मूर्ती मंबाजी नाईक पानसरे आणि नेपाळातून तिथूनच हुनरवंत शिल्पी बोलावून घेऊन त्यांच्याकडून तयार करून प्रतापगडावर आणली. उत्तम मूर्ती आणली. गडावर आनंद झाला. अंबा प्रगटली. शिवाजी महाराजांचं कुलदैवत, नुसतं शिवाजी महाराजांचंच नाही, सगळ्या मराठी मुलकातल्या लोकांचं कुलदैवत हेच आहे.
बहुतेक सगळ्यांची कुलदैवत ही तुळजाभवानी असते, कधी कधी रेणुकाही असते. एक आई आणि एक वडील प्रत्येकाच्या कुलाला आपली कुलदैवत म्हणून असतात. हिंदुस्थानभर हे सगळीकडे आहे. क्षत्रियांचा जेव्हा वंशावळी काढतात, कुळाचा विस्तार सांगितला जातो, राजपूत असो, मराठी असो किंवा दक्षिण भारतीय असो, तेव्हा त्यांची कुलदेवता कोणची सांगितली जाते. गोत्र कोणचंही सांगितलं जातं, प्रवर कोणचे सांगितले जातात, कुळ कोणचंही सांगितलं जातं, म्हणजे अग्निकुळ, शेषकुळ, सूर्यकुळ किंवा चंद्रकुळ. आणि त्याबरोबरच वेद कोणचाही सांगितलं जातो. दुर्दैवानं आम्हाला आज वेद कोणचे आहेत आम्हालाच माहीत नाहीत, ब्राह्मणाला सुद्धा माहीत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आम्ही कोणत्या वेदाचे अध्ययन करणारे शाखीय लोक आहोत. शिवाजी महाराजांची शाखा ऋग्वेदीय आहे. भोसले कुल शिशोदिया कुळ आहे, बाकी सगळं माहिती आहे. सूर्यकुळ आहे, आपल्याला तो विषय खूप झाला. कुलदेवता तुळजाभवानीचा आहे. तुळजाभवानी हे तुळजा नाव आपल्याकडं प्रसिद्ध झालंय, पण मूळ नाव आहे तुळजा भवानी. नेपाळमध्ये तिचं मोठं मंदिर आहे, अजूनही ते आहे, उत्तम आहे. आणि या मंदिराचं विशेष आहे बरं का, दसऱ्याच्या दिवशी इथं अजाबळी होतो. अजून सुद्धा नुसतं अजाबळी होतो नाही, त्याचं आतडं काढून त्याचं तोरण म्हणून वर्षभर त्या देवीच्या देवळाला लावलं जातं. देवी कशी आहे, बळीतून हे शिकलं पाहिजे, हे अनुभवलं पाहिजे. उग्र आहे, दुष्टांचं निर्दालन करणारी आहे, किंबहुना नरसिंहासारखं दुष्टाच्या आतड्या तोरण म्हणून भूषवणारी आहे. शिवाजी महाराजांचं रूप आपण जेव्हा विचार करतो, अफजल खानाला मारलं तेव्हा नरसिंहाचा विचार करतो. नरसिंहासारखा आहे, उग्र प्रतापी आहे, त्याच्या आतड्या बाहेर काढल्या आहेत, त्या आतड्या भूषण म्हणून मिरवल्यात, असं म्हणता येण्यासारखं आहे हा विषय. कारण ह्यांची कुलदेवता तुळजाभवानी आहे. देव का करायचे किंवा का डोळ्यापुढे ठेवायचे, सतत कुलदैवत म्हणून त्यांचं पूजन, त्यांचं स्मरण करायचं, दुष्टाचं पारिपत्य त्यांनी कसं केलं ते करण्यासाठी आपल्या डोळ्यापुढे राहावेत म्हणून देव सतत डोळ्यापुढे ठेवायचे. नुसतं भगवान श्रीकृष्ण की जय आहे, पण भगवान श्रीकृष्णाने केलेलं जीवित कार्य त्या शब्दातून आपल्यात आलं पाहिजे म्हणूनचा भाव आहे. इथं देवी तशी आहे. प्रतापगडावर आता देवीची स्थापना करण्याचा विचार शिवाजी महाराज करतात. त्यासाठी शिवाजी महाराजांनी बोलवून घेतलं, मोरोपंत पिंगळ्यांना सांगितलं, स्थापना करण्याची सगळी तयारी करा, सिद्धता करा, पूर्तता करा. त्यांच्याबरोबर देवीची मूर्तीही प्रतापगडावर पाठवली आणि मग मोरोपंत पिंगळ्यांनी पुढचं सगळं कार्य करून घेतलं. उत्तम साहित्य केले, जे जे लागणार आहे ते सगळं केलं. देवीसाठी स्वतंत्र मंदिर बांधलंय. प्रतापगडावरचं मंदिर पहा, याचीच प्रतिकृती आता पुण्याच्या बालेवाडीच्या जवळ असणाऱ्या आंबेगावातल्या शिवसृष्टीत आहे. उत्तम प्रतिकृती केलेली आहे, सुंदर आहे, पाहायला जायला हरकत नाही असं आहे. त्या शिवसृष्टीचं तिकीट 2च फेज ओपन झाले आहेत, पण त्याचं तिकीट 600 रुपये आहे. आत्ता पाहायला 4 तास लागत आहेत, अजून 2 फेज त्याच्या पूर्ण व्हायचे आहेत. सगळं पूर्ण झाल्यावर अख्खा दिवसच तिथं जाईल. पण सध्या एक योजना चालू आहे आणि ती शिवसृष्टी पाहण्यासाठी त्या योजनेत 50 रुपये तिकीट होतं. आता ऑक्टोबरच्या 21 तारखेपर्यंत ते पुन्हा वाढवलेली आहे. परवा संपली, 15 ऑगस्टला ती योजना संपली, पण ती पुन्हा वाढवली आहे आणि आता तिकीट मात्र 75 रुपये केले. अजूनही कमीच आहे, 75 काही नाही, 600 सुद्धा कमी आहे, 600 सुद्धा कमी आहे. विलक्षण आहे सगळं. सिद्धता केली, सर्व काही उत्तम व्यवस्था केली. काय काय लागतं ते सगळं साहित्य मोरोपंत पिंगळ्यांनी मागवून घेतलं. मोरोपंत पिंगळे पुढं पंतप्रधान झालेत, पण आत्ता शिवाजी महाराजांचं मजूमजू काम करतायत. ते सगळं काम त्यांनी केलं आहे. मोरोपंत पिंगळे राहत असलेला वाडा प्रतापगडावर अजून आहे, तिथं आता फडणवीस राहतात प्रतापगडावरची. मोरोपंत पिंगळे तिथं राहायचे. शिवाजी महाराज गडावर आल्यावरती तिथं राहायचे. वरच म्हणजे बालेकिल्ल्यात तर आहेच, पण खाली असतील तर त्या वाड्यात राहायचे. उत्तम साहित्य केले, शुभमुहूर्त पाहिला आणि स्त्रीची स्थापना केली, प्रतिष्ठापना केली देवाची. दान धर्म उदंड केला. भवानीला रत्नखचित अलंकार दिले, नाना प्रकारची भूषणं अर्पण केली. नित्य पूजा, नुसतं आता देवस्थान उभं केलं सोडून दिलं नाही, त्याची व्यवस्था करणं महत्त्वाचं असतं. देवस्थान उभं करणं सोपं आहे, नित्याची व्यवस्था करणं फार अवघड आहे. त्यामुळं आपल्याकडे देवस्थान जर नवीन निर्माण केलं, देऊळ बांधलं तर 21 पिढ्यांचा उद्धार सांगितला आहे. पण जीर्ण झालेलं, शीर्ण झालेलं, पूजा खंडित झालेल्या देवस्थानाचा जीर्णोद्धार केला तर त्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार सांगितलेला आहे. इथं शिवाजी महाराजांनी नवीन निर्माण केलं आणि त्याप्रमाणे त्याची पूजा अर्चेची वर्षभराची व्यवस्था लावून दिली. रोज पूजा केली पाहिजे, कशी केली पाहिजे, धर्मशास्त्राप्रमाणे झाली पाहिजे.
सकाळी म्हणजे अष्टप्रहर पूजेचे वेगळे वेगळे प्रकार असतात. सकाळी नित्यस्नान, काकडा, 12 वाजताच्या दरम्यान, 11 वाजताच्या दरम्यान नैवेद्य, दुपारी सायंपूजा, संध्याकाळी शयनारती, हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी सिद्धता केली. नुसतं पूजेची व्यवस्था केली नाही, त्याच्या महोत्सवाची व्यवस्था केली. वर्षभरात काय काय उत्सव केले पाहिजेत, नवरात्र केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, सगळा त्याचा आराखडा लावून दिला. नवरात्रात काय काय केलं पाहिजे, बळी झाला पाहिजे, होम झाला पाहिजे, नवरात्राची पुराण झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, कथा झाल्या पाहिजेत, नवरात्रासाठी दानधर्म झाला पाहिजे. म्हणजे हे नवरात्राचा विषय म्हणून आपल्याला. चौघडा, देवीच्या प्रातःकाळी दर्शन जेव्हा किंवा आपण पूजा करतो तेव्हा चौघडा वाजला पाहिजे. माध्यान्ह काळानंतर त्यावेळेसही चौघडा वाजला पाहिजे नैवेद्याच्या वेळेस, किंवा संध्याकाळी शयनारती, दुपारती यावेळी अजूनही वाजतो. अजूनही प्रतापगडची व्यवस्था शिवाजी महाराजांनी घालून दिली त्या पद्धतीनं चालते. 14 पारंपरिक घराणे शिवाजी महाराजांनी नेमून दिलेली आहेत. ते लोक बहुतेक अजूनही तिथंच आहेत. काही घरं बाहेर गेली आहेत पण अजून कामात आहेत. छबिना म्हणजे पालखी किंवा मिरवणूक व्यवस्था ती पण आहे, अजूनही ती चालते. कोजागिरी पौर्णिमा आधीचा तो उत्सव असतो, कोजागिरी नाही, ललिता पंचमीच्या दिवशी खालून छबिना देवीचा वरती जातो. खालून म्हणजे प्रतापगडाच्या देवीच्या मंदिरातून बालेकिल्ल्यात जातो. अजूनही ती पालखी जाते. ती पालखी दुर्दैवानं म्हणण्यापेक्षा ती काळमानानं खराब झाली आणि बाबासाहेब पुरंदरेंच्या शताब्दीच्या निमित्तानं त्यांचे 100 वर्ष पूर्ण झालं. त्या वर्षात काही उपक्रम करायचे म्हणून अनेकांनी, बाबासाहेबांच्या परिवारातल्या लोकांनी कार्यक्रम केले आणि त्यात प्रतापगडच्या देवीसाठी चंदूअप्पा उतेकर हे प्रतापगडच्या देवीचे तिथले सेवक आहेत, प्रतापगडातले सेवक आहेत. शिवाजी महाराजांचे हरकामे लोक जे नेमले त्यात ते होते, म्हणजे पूर्वज त्यांचे. तर ते तिथं देवीसाठी चांदीची पालखी केली पाहिजे त्यांची इच्छा उत्पन्न झाली. मित्रपरिवारात बोलले आणि ती पालखी तयार केली गेली. मुंबईत ती पालखी तयार केली. विजयराव नलावडे आमचे मित्र आहेत, स्नेही आहेत, त्यांनी ते सगळं काम अंगावर घेतलं. पालखी मुंबईत तयार केली आणि बाबासाहेबांचा वाढदिवस झाल्यावर नागपंचमीनंतर सुमारे 8-10 दिवसांनी पुण्यात ती पालखी प्रतापगडसाठी या देवीला अर्पण केली. उत्तम काम, पालखी सुंदर झाली. अजूनही ती पालखी आता तीच दरवर्षी वापरली जाते. ती प्रतापगडावर आहे. तो छबिना जो आहे तो शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आहे. ती देवी त्यात बसवतात, नाही मूर्ती नाहीत काढत, प्रतीक रूपानं दुसरं जी असते उत्सव मूर्ती असते ती त्यात ठेवतात आणि तो छबिना गडावर जातो. आणि ते तरुण मुलं पळत साधं चालत जाता येत नाही, पालखी खांद्यावर घेऊन पळत वर पालखी घेऊन जातात. पहा, अजूनही तसा छबिना चालतो. होम हवन, बली, दान, नैवेद्य, नंदादीप, पुराण, प्रवचन, गोंधळ या सगळ्या गोष्टींची तरतूद करून दिली. जेव्हा शिवाजी महाराज गडावर आहेत तेव्हा ते स्वतः दान करतायत, पण ते नसतील तेव्हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून पुराणिकांनी हे दान करायला सांगितलेलं आहे. प्रतापगडावर त्यांचं घर अजूनही आहे. पुराणिक नाही, फडणवीसाचं श्रीकांत फडणवीस आता विद्यमान आहेत सध्या, ते तिथं राहतात. या श्रीकांत फडणवीसांचे वडील ते प्रतापगडहून महाबळेश्वरला बाजाराला जावं लागतं. प्रतापगडावर बाजार नाही, गावाजवळ नाही मोठं, महाबळेश्वरच मोठं गाव. ते सुमारे 18 किलोमीटरचं अंतर. आता गाडीच्या भाषेत चालत जायचं अंतर कमी जास्त थोडंसं, पण डोंगरातून उतरायचं, दुसरा डोंगर चढायचं आणि महाबळेश्वराला जायचं. तर ते असं बाजाराला, आठवड्याच्या बाजाराला जायचे आणि तिथलं राहणीमान, जीवनमान, कष्टाचं, खडतर, धोतर, पंचा लावलेला, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगावर बंडी, दुसरं काहीतरी चुंबळ करून डोक्यावर ठेवायचं आणि ते बाजार घेऊन यायचं. तो मुंबईचा हाजी मस्तान होता ना, आता जसा दौद आहे तसा तो तत्कालीन हाजी मस्तान, तो या प्रतापगडच्या अफजलखानाच्या कबरीला सतत यायचा आणि तिथं आला की खैरात करायचा. तो कबरीच्या नित्यपूजेसाठी मुंबईतून ट्रकातून दररोज फुलं पाठवायचा, व्यवस्था करायची. अत्तर आणि फुलं दररोज मुंबईतून यायचं. तर तो यायचा आणि आला की खैरात करायचा, म्हणजे दानधर्म करायचा. खिशात नोटा घालायच्या किंवा मागं माणसं असायची त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि ज्याला गाठ पडेल त्याला तो वाटत जायचा. हाजी मस्तान. आणि तो आलाय कळलं की या पंचकृषीतले लोक त्याच्या रस्त्यावर गोळा व्हायचे, काहीतरी मिळेल, अजूनही खडतर जीवन आहे, धन मिळेल, पैसे मिळतील म्हणून गोळा व्हायचे. त्याची एकदा समोरासमोर या फडणवीसांची भेट झाली. फडणवीसच बरोबर, फडणवीसांची त्यांची, श्रीकांत फडणवीसाचे वडील, त्यांची समोरासमोर भेट झाली. आणि मग बाकीच्या लोकांना पैसे देतात तसंच त्यांनी खिशातून हात काढले आणि मोठं धरा म्हणे. ते समोर बघितलं तिने, नाही म्हणून सांगितलं. कोण देत आहे पैसे, ह्यालाही महत्त्व आहे ना, देत नाही म्हणले पैसे. त्याला वाटलं की ह्याला कमी वाटतायत म्हणून घेत नाही, म्हणून त्याने अजून पैसे काढले आणि अजून तेच दिले.
2दा 3दा झालं, घेत नाही म्हणले पैसे. शेवट त्यांनी म्हणलं का घेत नाही, मी एवढं द्यायला लागलोय, खैरात करायला आलोय, का घेत नाही. त्यांनी सांगितलं मी शिवाजी महाराजांचा दानाध्यक्ष आहे, माझा हात असा आहे, असा नाही, मी शिवाजी महाराजांचा माणूस आहे, अजूनही आमच्यात तो भाव आहे, हे महत्त्वाचं आहे. तू काही द्यायला आला तरी मी घेणाऱ्यातला नाही. आपण काल विचार करीत होतो, मुरारबाजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळा, द्यायला लोक तयार आहेत, सोन्यानं मडवायला तयार आहेत, पण ते घ्यायला तयार नाहीत. तू मोप देशील पण घ्यावं का नाही आमचा विषय आहे. आम्ही शिवाजी महाराजांचे लोक, तुझा कौल घेतो काय, अजूनही तो भाव आमच्यात आहे. फडणवीसांनी पैसे नाही घेतले, निघून गेले. आणि तो चकित झाला, म्हणजे काय अजून माणसं कशी आहेत म्हणली. असे लोक आहेत, नेमलेले आहेत. आता शिवाजी महाराजांनी मोहीम करून दिली, सगळी व्यवस्था केली, त्यात यांचीही नेमणूक केलेली आहे. कोण कोण नेमले, वेदमूर्ती विश्वनाथ भट हडप पूजेसाठी नेमले, यांना पूजा सांगितली. अजूनही हडपांचं घर प्रतापगडावर आहे, विश्वनाथ भट हडपांचं घर आहे. त्यातले हडप गुरुजी, त्यांना हडप गुरुजीच म्हणतात, ते बाबासाहेबांच्या प्रेमातही होते, मुंबईत राहत होते नोकरीच्या निमित्ताने. आणि ते जाणता राजात जेव्हा जेव्हा जिथं जिथं नाटक असेल तेव्हा पहिल्यांदा भवानीची पूजा करायला तेच असायचे. बाबासाहेबांच्या शेजारी उभारून ती मंत्र सांगायचे, ती पूजा करायचे, आलेल्या पाहुण्यांच्या हातून आरती पूजा करायचे. त्यात ते हडप गुरुजी होते. हडपांची नेमणूक केली, यासाठी इतरही चाकर वर्ग माणसं नेमून दिले. राज्यधर्म करणं कठीण, पण सगळी व्यवस्था केली पाहिजे. महाराजांचं गडावर नित्य राहणं होत नाही, म्हणून महाराजांनी आपला प्रतिनिधी म्हणून मंबाजी नाईक पानसरे यांना श्रीच्या सन्निध ठेवले, आमच्या कुळाचा प्रतिनिधी म्हणून हा. पण आमचं काम काय, म्हणजे महाराजांनी काय करायचं इथं, महाराज देवीचे भोपे बनले. भोपे म्हणजे भक्त. मग भक्तांनी काय काम करायचं, शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतःसाठी काम नेमून घेतलं. म्हणून आपण भक्त म्हणून देवीचा नित्याचा नैवेद्य झाला की ते पुढचं स्वच्छ करण्याचं काम शिवाजी महाराजांनी घेतलेलं आहे. नैवेद्य दाखवून झाल्यावरती आपण जेवल्यावरती स्वच्छ करत नाही का, उष्ट काढणं वगैरे करतो, ते करायचं काम शिवाजी महाराज करायचे. देवीचं किती लीनता असावी, राजा आहे पण देवासमोर मी सामान्य भक्त आहे, हा तो भाव आहे. मी नित्य प्रतापगडावर नाही, म्हणून माझा प्रतिनिधी म्हणून हा माणूस ते करेल, म्हणून त्यांची नेमणूक केली. याशिवाय इतर चाकर नोकर लिहून दिले. कोण कोण दिले, पेशवा दिला देवस्थानासाठी, बरं का, प्रतापगडच्या व्यवस्थेसाठी पेशवा दिला. पेशवा म्हणजे मुख्य कारभारी म्हणायचं त्याला. पुजारी दिले हडप, पुराणिक दिले, अजूनही पुराणिकांचं घर प्रतापगडावर आहे. फडणीस दिले, आत्ता मी फडणीसाचं सांगितलं, आता सध्या विद्यमान आहेत श्रीकांत फडणीस, सध्या ते आहेत. आणि कल्पना राजांचा त्यांचा म्हणजे 14 पिढ्यापासून सगळ्या घराण्याचा संपर्क आहे. कल्पना राजांचे खाजगी सल्लागार म्हणूनही ते आत्ता कामात आहेत. यांचे पगार वर्षाला आत्तासुद्धा 350 रुपयेच आहेत. शिवाजी महाराजांनी काय दिले होते त्यात वाढ केली. पहिले 16 रुपये 18 रुपये वगैरे होते, मध्यंतरी सुमित्राराजांनी त्यात वाढ केली, वर्षाला 350 रुपये. गडावरच्या घरात तुम्ही राहायचं आणि कामं मात्र ही करायची, वर्षाला 350 रुपये. अजून आता काहीतरी उदयन महाराजांनी वाढ केली असेल, माहीत नाही मला. पण त्यांचे व्यवसाय उद्योग करा, तुमचं उपजीविकेसाठी बाकीचंही साधनं करा, खाली शेती आहे ते करा, अशा अनेक गोष्टी करून दिलेल्या आहेत. पुराणिक नेमले, फडणीस नेमले, हवालदार नेमले, हवालदार म्हणजे गडाचा गडकरी म्हणू आपण. खाटीक नेमला, देवीच्या काही कामात गोष्टी आहेत त्याच्यासाठी खाटीक नेमला. अजूनही प्रतापगडावर पारंपरिक पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात, नवरात्र होतं. खाली गडाच्या काही लोक आहेत त्यांची नेमणूक आहे. देवीला नवरात्राच्या समाप्तीच्या वेळेस म्हणजे ती शिलंगणाला जाते त्या काळात जोडे आणून द्यायचे त्यांचं काम आहे. अजूनही ते देतात जोडे, म्हणजे आपण चपला घालतो ना तसं हरणाच्या कातड्याचे जोडे करायचे आणि त्याने आणून द्यायचे. प्रत्येकाची कामं वेगळी आहेत, स्वरूप वेगळं आहे, पण सगळे भक्त आहेत त्या पद्धतीनं गोवले. शिवाजी महाराजांनी ते केलं. दर पौर्णिमेला छबिना, दर पौर्णिमेला बकऱ्याचा बळी, ती खाटीक त्यासाठी पाहिजे. आता ते आपल्याला तर वेगळं वाटतंय, वारकरी म्हणून तर आपला विषयच नाही, पण ज्या व्यवस्था आहेत त्या देवाच्या त्या पद्धतीनं त्या केल्या पाहिजेत याचा अर्थानं शिवाजी महाराज करतात. दर खांडेनवमीला आणि दसऱ्याला आजाबळीचीही मोहीम केली. म्हणजे दर पौर्णिमेला बळी आहे तसा खांडेनवमीला पण, आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दोन्ही दिवस, खांडेनवमी आदल्या दिवशी नवरात्र उत्थापन असतं त्या दिवशी शस्त्रपूजेचा दिवस, आणि दुसऱ्या दिवशी दसरा, आजेबळीची व्यवस्था केली. त्यासाठी सगळ्या खर्चाची ही व्यवस्था केली. साधारण 1661 जुलै महिन्यात महाराजांनी देवीची स्थापना करून सगळ्या व्यवस्था केल्या. आणि याशिवाय महाराजांनी अजून काय केलं, आणि मग
मंत्रिमंडळात महाराजांनी बदल केला, थोडासा लोकांमध्ये बदल केला. काय केलं? शामराज पंतांच्या जागी नरहरी आनंदराव याला पेशवाईची वस्त्रे दिली. शिवाजी महाराजांचे पंतप्रधान जे शामराज पंत आहेत त्यांच्या जागी नरहरी आनंदरावांना वस्त्र दिली. हे शामराज पंत आहेत ना, हे बहुतेक हिवर नागेश हे सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे, तिथले आहेत. म्हणजे स्वराज्याचे पहिले पंतप्रधान सोलापूर जिल्ह्यातले आहेत. शामराज पंताचे चिरंजीव हेही काही काळ पंतप्रधान म्हणून काम केलेले आहेत. 2 पंतप्रधान सोलापूर जिल्ह्यात दिलेले आहेत. हे पुढचे जे आहेत नरहरी आनंदराव यांनी मात्र फार काळ काम केल्याचं काही सापडत नाही. आहेत, कामात आहेत एवढंच. त्यांचे वेगळे उल्लेख काही गोष्टी सापडत नाही. आणि मग महाराजांनी अजून बदल केला. अनाजी दत्तो यांना वाकनिशी दिली आणि या मंत्र्यांच्यासाठी पालख्याची नेमणूक करून दिली. नुसतं मंत्रिपद दिलं म्हणजे संपलं नाही, लालगाडी द्यावी लागते ना, ते दिव्याची लालगाडी द्यावी लागते. म्हणजे नुसती गाडी देऊन चालत नाही, गाडीचं पेट्रोल द्यावं लागतं, त्याचा ड्रायव्हर द्यावा लागतो. तसं पालखी द्यायचं म्हणजे सोपं नाही. 6 ते 8 भोयाची नेमणूक पालखीला आहे. म्हणजे पालखीसाठी 6 किंवा 8 भोई लागतात. ते बदलून 2-2 चालतात. दोघांनी बरोबर चालायचं, ज्याचा खांदा अवघडेल त्याने बदलायचं असतं. तर ती व्यवस्था करायची. म्हणजे भोयाचा वर्षभराचा पगार सरकारने द्यायचा असतो. शिवाजी महाराजांनी ती व्यवस्था मंत्र्यासाठी करून दिली. आणि नुसतं तेवढं नाही, पालखीचा बाकीचा जो सरंजाम असतो नाही, जेवणखाण झालं. सरंजाम म्हणजे पालखीतली गादी, मागचा लोड, गोंडे, वरचं ते छत, पिंजरी म्हणतात त्याला. ती जी पिंजरी असते ही वापरून 2-3 वर्षांनी खराब होते, म्हणून ती 2-3 वर्षांनी बदलायची असते. अब्दागिरीचा मान असाच आहे. अब्दागिरीचा मान दिला म्हणजे सरकारातून अब्दागिरी द्यायची, पण ती धरणारा माणसाचा पगारही द्यायचा. आणि 3 वर्ष झाली की पहिली अब्दागिरी खराब झाली म्हणून दुसरी करून द्यायची. हे मानाच्या पद्धती अशा आहेत. पालखी दिली म्हणजे या सगळ्या पद्धतीने दिले. अहिल्याबाई होळकरांनी विठोबाला पालखी दिलेली आहे, चांदीच्या खुराची. आणि पुढची ज्याला कीर्तिमुख व्याघ्रमुख असतं किंवा गजमुख असतं पालखीच्या दांडीला, ते चांदीचं असलेलं. आणि वरची पिंजरी आणि पिंजरीचे गोंडे ते सुद्धा जरीचे, कलाबुतीचे, म्हणजे जर म्हणजे अस्सल सोन्याची जर असणारे दिल्याचे उल्लेख आहेत. पालखीची किंमत त्यावेळेस त्यांनी त्यात पण लिहिलेली आहे. कशी पालखी दिली हे सगळं या पद्धतीनं दिलं, उत्तम दिलं. आणि याला रुपये खर्च एवढा झाला असा अहिल्याबाईच्या दप्तरातला उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी इथं पालखी दिली म्हणून मी 2-3 गोष्टी पटापटा पुढच्या सांगून टाकले. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा बरोबर पालखीत बसून गेले. आग्र्याला जाताना सुखोपाल म्हणून अजून एक पालखीतलं प्रकार आहे. ते सुखोपाल जे असतो त्याचं वरचं छत अंगचंच असतं, ते असं गोलाकार असतं, त्याला सुखोपाल म्हणतात. पण पुढचं दिसतं, पालखीतनं पुढचं छत बांधल्यावर दिसत नाही. सुखोपालात पुढचं दिसतं. अशा पद्धतीची पालखी बरोबर सुखोपाल होते, पालखी होती, घोडे होते, हत्ती होते. कधी हत्तीवर बसून जात होते, कधी घोड्यावर बसून जात होते, कधी पालखीत बसत होते. असा शिवाजी महाराजांचा आग्र्याचा प्रवास आहे. म्हणजे पालखी वापरली. पण ही पालखी कशी होती? खुरं सोन्याची आणि दांडी सोन्याने मडवलेली होती शिवाजी महाराजांची. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराज किती उत्तम वापरतात. प्रत्येक गोष्ट जे उत्तम आहे तेच वापरावं. याच काळात शिवाजी महाराजांना तारीख 7 सप्टेंबर 1661 या दिवशी एक कन्यारत्न प्राप्त झाली. सकवारबाई तिचं नाव. दुर्दैवाने ही कोणाच्या पोटी जन्माला आली ते मात्र माहीत नाही. कोणाच्या पोटी म्हणजे कोणच्या पत्नीच्या पोटी जन्माला आली हे मात्र माहीत नाही. याच काळात शाहिस्तेखान, आता पावसाळा संपला आहे आणि तो आपला वेगळा विचार करायला लागला आहे. धामधूम स्वराज्यात माजवायची पुन्हा त्याच्या डोक्यात सुरू आहे. बुलाखी नावाचा एक सरदार त्यानं बोलवला आणि त्याला पाठवला देहरी गडावर. वेढा घालून बसला बुलाखी. पण कावजी कोंढाळकरांनी त्याच्यावर हल्ला केला आणि वेढा उठवून टाकला. नुसता वेढा उठवला नाही, त्याचे 400 लोक मारले आणि इतका प्रबळ हल्ला केला की हा वेढा उठून निघून गेला. अनेक ठिकाणी नावात गोंधळ होतो. संभाजी कावजी, कावजी मल्हार आणि कावजी कोंढाळकर ही वेगळी नावं आहेत. ही वेगळे व्यक्तिमत्व आहेत. कारण या शाहिस्तेखानाला संभाजी कावजी हा जोन मिळालेला आहे. ज्याने अफजल खानाचं मुंडकं हातात घेऊन प्रतापगडावर प्रवेश केला तो संभाजी कावजी. शिवाजी महाराजांचा अंगरक्षक असणारा तो मात्र शाहिस्तेखानाला जोन मिळाला. इथं ते उल्लेख नाही. कावजी म्हणले की मागं पुढं होतं. कावजी मल्हार खासनीस, कावजी कोंढाळकर आणि संभाजी कावजी हे तिन्ही वेगळे व्यक्ती आहेत.
वेढा उठवून लावला. त्यानं केवढी तुकडी नेली असेल, काय केलं असेल माहीत नाही, पण त्यानं अल्पशा लोकांनी शिजवून याच्यावर छापा घातला आणि बुलाखीचे 400 लोक मारले. आकडेच ऐकायचे नुसते. आणि वेढा उठवला. यावेळी तापीचे दिवस, तापीचे म्हणजे ऑक्टोबर हीट, हस्ताचं ऊन आपल्याकडे कडक असतं, त्या अर्थानं तापीचे दिवस आहेत. थोडा उष्माकाळ जास्त आहे म्हणून महाराजांनी स्वस्थ राहण्यासाठी किंवा ज्याला आपण नाही शीतलता, औरंगजेब जसा काश्मीरला जाऊन राहिला किंवा दरवर्षी उन्हाळ्यात दिल्लीतून तो काश्मीरात जायचा, तसंच शिवाजी महाराजांनी ह्या काळात म्हणजे सुमारे 8-10 दिवस वर्धनगडावर गेले आणि तेथे राहिले. उष्णकाळ तेथे काढला. ऑक्टोबर हीटचे दिवस असताना त्रास होऊ नये म्हणून थोडंसं शीतल ह्याच्यात. वर्धनगड गार आहे, हवामान चांगलं आहे किल्ल्यावरचं. या श्रीवर्धन नाही, वर्धनगड. वर्धनगड म्हणजे त्याच्याभोवती 2-3 घोटाळे आहेत बरं का. श्रीवर्धन असं लोक आत्ता जे वाटलं तसंच श्रीवर्धन असं अभ्यासाच्या अनेक विषयांनी विचार झाला. दुसरा विचार होतो तो वर्धनगड. महिमानगड, वर्धनगड हे आपल्या गोंदवल्याच्या पुढे गेलं की थोडंसं तिथंच जवळ आहे. पण वर्धनगड हा नाही, कारण वर्धनगडाचा विचार करताना लोकांना वाटतं की शिवाजी महाराज इथे येऊन राहिले, तो वर्धनगड हा नाही. याचा अर्थ समन्वयानं काढताना विचार करायचा, हा वर्धनगड त्यावेळेस आपल्या ताब्यात नाही आहे. आणि जे श्रीवर्धन आहे ते कोकणातून आल्यावर परत कशाला महाराज कोकणात जातील याचाही विचार करताना महाराज राजगडावर होते, तिथून जवळ असणारं वर्धनगड म्हणजे राजमाची किल्ल्याचे 2 भाग आहेत, मनोरंजन आणि वर्धनगड. त्यातल्या वर्धनगडावर जाऊन राहिले म्हणजे राजमाचीवर राहिले. इथलं हवामान शांत आहे, गार आहे, या अर्थाने तिथं जाऊन राहिले. शाहिस्तेखान पुण्यात आला तेव्हा नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी काम दिलं होतं. ते परिंड्याच्या परिसरात मोगलाई धुमाकूळ माजवीत होते, धामधूम घालीत होते. युद्धाचं क्षेत्र विस्तीर्ण करणं, असं इकडचं काम कमी व्हावं, इकडनं लोक तिकडं पाठवून द्यावे शाहिस्तेखानानं म्हणून परिंड्याच्या परिसरात धुमाकूळ घालीत होते, धामधूम करत होते. मध्यंतरी शिवाजी महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं, मी कोकणात चाललोय, या तुंगारण्याचं रक्षण करण्यासाठी इथं थांबा म्हणून तुंगारण्यात थांबवलं. उंबरखिंडीतून खाली जाताना कारतलूब खानाचा पराभव केला, नेताजी पालकराला तिथं थांबवलं. महाराज कोकणातून पुन्हा वर आले, देशावर आले आणि नेताजी पालकराला तिथून पुढचं काम जावा. आता नेताजी पालकर काय करत बसले, आता नेताजी पालकर तिथून उठले आणि तिथून जे आले सुपे, परांडा हा शाहिस्तेखानानं काबीज केलेला भाग सोडवण्यासाठी प्रयत्नशील झाले किंवा इथं शाहिस्तेखानाचे लोक आहेत त्यांना छापे घालून परास्त करणे, त्यांचा मुलूक लुटणे, त्यांचे धन संपदा काढून घेणे, हे काम नेताजी पालकरांना सुरू केलं. सगळीकडे धूम उठवली नेताजींनी नेहमीप्रमाणे. आणि नेताजीची ही बातमी शाहिस्तेखानाला कळाली तारीख 10 नोव्हेंबर 1661. मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्या बंदोबस्ताचाही विचार केला, नेताजीला पाठवायला, थांबवायला. पण त्याआधी अजून काही गोष्टी झाल्या. महाराजांचे 2000 स्वार, नेताजीसारखं हे दुसरेही लोक जुन्नर परगण्यात वाडे आणि जवळच्या गावात खंडणी वसूल करत फिरले. हा मोगलाई मुलूक आहे, चला आम्ही आलोय, टाका पैसे. 19 नोव्हेंबर 1661 त्याच्या बातम्या शाहिस्तेखानाला येऊन मिळाल्या. आणि म्हणून शाहिस्तेखानाने आपल्या लोकातले काही सरदार बोलवले आणि त्यांना काम सांगितलं. जाधवराव, शेख हमीद, इस्माईल खान, सैफ खान यांना बोलवलं. जुन्नर आणि परिसरात मराठी धुमाकूळ घालतात, त्यांचा बंदोबस्त करा म्हणून तिकडे पाठवून दिलं. पण यांची मराठ्यांची गाठच पडली नाही. ह्यांची गती मराठ्यांची गती याचा विचार आपण करायचा. झुंज झाली नाही. मग शाहिस्तेखानाने अजून एक प्रयत्न केला. नामदार खाना नावाचा सरदार बोलवला आणि त्याला कल्याण भिवंडी परिसरात स्वराज्याची नासाडी करायला पाठवलं. मिऱ्याच्या डोंगरापाशी हा जाऊन थांबला आणि मिऱ्याच्या डोंगरावर बंदोबस्त घातला. मिऱ्याचा डोंगर म्हणजे हल्लीचा दुर्गाडीचा किल्ला ज्याला म्हणतात तो मिऱ्याचा डोंगर. तिथं त्याला पाठवलं आणि तिथं काय काय झालं त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रोज असं